महायोग पीठे तटे भीमरथा वरम पुंडरीकाय दातु मुनींद्रिः समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा करू पांडुरंगा त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी विठ्ठल 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 नाम संकीर्तन साधन पैसोपे जळतील पापे जन्मांतरीचे न लगती सायास जावे वनांतरा सुखी येतो घरा नारायण प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग याची आवत भूतलावर जन्माला आलेल्या जडजीवांचा उद्धार करण्यासाठी आपला देह अखंड जिजवणारे वारकरी संप्रदायाचे कळस मानले जाणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे धर्मगुरू आद्यगुरू असणारे जगद्गुरू तुकोबारायांचा आज 6 चरणाचा अभंगाच्या कीर्तन रूपी सेवेकरता निवडला विठ्ठल विठ्ठल कीर्तनाच्या पूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा अखिलकूट ब्रह्मांड नायक पंढरदेश पांडुरंग परमात्म्याच्या कृपेनं साधू संतांच्या आशीर्वादाने तुम्हा सर्वांच्या सहकार्यानं गेले 19 वर्ष झालं हा अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे की ज्याला कधी खंड नाही आणि आपलं तुमचं सगळ्यांचं भाग्य असं की या सप्ताहामध्ये एवढा मोठा पर्वकाळ की आज गजानन महाराजांचा प्रकट दिन मध्ये महाशिवरात्री आणि एवढं मोठं पर्वकाळ आणि या पर्वकाळामध्ये हा चालू असलेला नामयज्ञ सोहळा आणि या नामयज्ञ सोहळ्यामध्ये आज पहिल्या क्रमांकाची सेवा माझ्यासारख्या पामरकडे आली माझं परमभाग्य समजते ज्यांच्यामुळे ही सेवा आली ती माझे गुरुवर्य हरिभक्त पारायण मुक्ताईनाथ माऊली यांच्यामुळे ही सेवा माझ्यासारख्या पामराकडे आली ज्यांनी मला बोलण्याचं शिकवलं जगामध्ये वावरायचं शिकवलं हे सर्व गाव ज्यांचं शिष्य आहे त्या म्हणजे मुक्ताईनाथ माऊली
त्यांच्याकडून ही सेवा माझ्यासारख्या पामराकडे आली म्हणून त्यांच्या चरणावरती नतमस्तक होते. आणि त्यांचं बोलणं झाल्यानंतर आपल्या गावाचं भूषण म्हणजे माधव महाराज नरवडे, एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवा. आणि आदरणीय डॉक्टर कृष्णा महाराज नरवडे, सर्वच मंडळी, ज्ञात परिचित असणारे सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील सगळ्यांना धन्यवाद व्यक्त करते. टाईम झालेला आहे, पहिला दिवस आहे. 1 तास ते सव्वा तास भगवान परमात्म्याचं चिंतन पाहण्याचा प्रयत्न करायचा आहे. सर्वांगाचे कान करून प्रत्येकानं देवाचं नामचिंतन ऐकण्याचा प्रयत्न करायचा. विठ्ठल विठ्ठल. अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय मानव देह धारण केल्यानंतर, मानव देहाला आल्यानंतर प्रत्येकाला सांगतात, बाबा हा नरदेह तुला भेटलेला आहे, पण या नरदेहामध्ये आल्यानंतर तुला कर्म पार पडायचे आणि ते कर्म जर काही असेल तर भगवान परमात्म्याला प्राप्त करून घ्यायचंय. सगळ्यांनी चिंतन लक्ष देऊन ऐका. अभंग जगद्गुरु तुकोबारायचा आहे, पहिला दिवस आहे. नामपर प्रकरणातील अभंग आहे. जगद्गुरु तुकोबाराय ज्यावेळेस मानवाला उपदेश करत होते त्यावेळेस प्रत्येक मानवाला जगद्गुरु तुकोबारायांनी उपदेश करत असताना सांगितलं, ए बाबा, मानव देह धारण करून या मृत्यू लोकामध्ये जन्म धारण करून आलास, या भूतलावरती आलास, या अवनी तलावरती आलास, पण याच ठिकाणी आल्यानंतर तुला फक्त फक्त एक देह तुझं प्राप्त करायचे, ते म्हणजे तुला ईश्वराची भेट प्राप्त करून घ्यायची. एखादा ज्ञानी माणूस जर धर्ममंडपामध्ये असेल, जिज्ञासू असेल, प्रश्न पडू शकतो साधकाला, बाबा भगवान परमात्म्याने 84 लक्ष येऊन तर आम्हाला मानव देह धारण करून दिला, पण मानव देह धारण केल्यानंतर त्या ईश्वराची भेट काय सहजासहजी शक्य नाहीये. सहजासहजी त्या भगवंताची भेट आम्हाला शक्य नाहीये. मग त्या भगवंताकडे जाण्यासाठी आम्हाला मार्ग पाहिजे. त्या भगवंतापर्यंत पोहोचवण्यासाठी किंवा पोहोच करण्यासाठी आम्हाला एखाद्या गुरुची संगत हवी, एखाद्या साधूची संगत हवी, एखाद्या सिद्धाची, संतांची संगत हवी. कारण देवाचा आणि देवाकडे जाण्याचा मार्ग फक्त संतांना माहिती आहे. मग संतांना देवाकडे जाण्याचा जर मार्ग माहीत असेल तर आम्ही सुद्धा संतांकडे गेलं पाहिजे. जगद्गुरु तुकोबाराय म्हटले, बाबा आम्ही या मृत्यू लोकामध्ये जन्म धारण करून आलो आणि या मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर आम्हाला सुद्धा त्या भगवान परमात्म्याची प्राप्ती करायची होती, पण सहजासहजी ती शक्य नव्हती. का? त्या देवाकडे जाण्याच्या अगोदर आम्हाला संतांची भेट प्राप्त करावी लागते. मला सांगा, संतांची भेट सहजासहजी शक्य आहे का? सहजासहजी शक्य नाहीये. संतांकडे जाण्यासाठी काय काय गोष्टी लागतात? निष्काम निजदृष्टी, अनंत पुण्य कोठ्यान कोठी, रोकड्या लाहो जे पाठी, तै होय भेटी हरिप्रियाची. निष्कामता, निजदृष्टी, अनंत पुण्य कोठ्यावधीच्या संकेत नगदी मागे लागावेत, ते पण धावत धावत भाग्यवान जीवाला संतांची भेट आहे सहजासहजी शक्य नाही. तुकोबाराय, जर संतांची भेट सहजासहजी शक्य नाही तर मग आम्हाला भगवंताची प्राप्ती मनुष्य देहात होणार आहे का? तुमच्याकडे पाहण्याचा प्रयत्न आम्ही केला, साधू संतांकडे पाहण्याचा आम्ही प्रयत्न केला, त्यांची भक्ती जाणण्याचा प्रयत्न केला, त्यांची सत्संगती करण्याचा प्रयत्न आम्ही आमच्या जीवनामध्ये आणण्याचा केला. शक्य नाहीये म्हणे महाराज. का? आम्हाला कीर्तन ऐकत असताना, नामस यज्ञ सोहळा सगळं काही पार पाडत असताना आम्हाला ते नको नकोसं वाटतं. कशामुळे नको नकोसं वाटतं? अहो, आमच्याकडे विवेकच नाहीये ना. विवेक नसल्या कारणानं आम्हाला त्या संतांची भेट होत नाही, संत कळत नाही, सिद्ध कळत नाही, ज्ञान काय असतं कळत नाही, आमचा मार्ग कोणता आहे, आमचा धर्म कोणता आहे आणि आमचं कर्म कोणतं हे आम्हाला माहित नाही. नको वाटतं. गुरपडलाय मनुष्य आज. थोडासा संसाराचा विचार बाजूला सारा, थोडंसं परमार्थामध्ये या, संप्रदायामध्ये या, थोडंसं डोक्यामध्ये एक विचार आणा, भगवंता नाम संकीर्तन साधन पैसोपे, जळतील पापे जन्मांतरीचे, न लगती सायास जावे वनंतरा, सुखी येतो घरा नारायण. जगद्गुरु तुकोबारायला ज्यावेळेस साधकानं प्रश्न केला त्यावेळेस जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, साधका, जीवनामध्ये जर संतांची भेट प्राप्त करायची असेल तर त्याच्यासाठी नामचिंतनाची गरज आहे. भगवान परमात्म्याकडे जाण्यासाठी मार्ग अनेक आहेत.
आणि त्या मार्गाने जाण्याचा आम्ही जर प्रयत्न केला तर प्रत्येक मार्ग हा खडतर सांगितलेला आहे. एक कर्म आहे, एक ज्ञानयोगाच्या मार्गाने जाण्यासाठी मार्ग सांगितलाय. ज्या व्यक्तीकडे ज्ञान आहे, ज्ञानाच्या दृष्टीने जर त्या भगवान परमात्म्याला पाहण्याचा प्रयत्न आम्ही केला, भगवान परमात्मा दिसतो आम्हाला म्हणे, पण त्या ज्ञानाला अजून एक गोष्ट पाहिजे, ती म्हणजे प्रेमाची. त्या ज्ञानाकडे जर प्रेम असेल तर भगवंत दोन्ही प्रकारे दिसू शकतो, पण जर प्रेम असेल तर ज्ञान दिसणार नाही, अज्ञान असेल तर प्रेम दिसणार नाही. कारण भगवान परमात्म्याकडे पाहण्याचा साधकानं प्रश्न केला, जगद्गुरु तुकोबाराय देवाकडे जात असताना आम्ही साधकाची, आम्ही संतांची भेट प्राप्त करून घेऊ शकतो, पण देवाकडे जात असताना ना तुम्ही असं गाथ्यामध्ये लिहून ठेवलंय की माणसाकडे ज्ञान यायला हवं, माणसाचं कर्म तेवढं शुद्ध असायला हवं. तुकोबाराय आमच्याच्यानं हे होणार नाही म्हणे. ज्ञानवान व्हा, कर्मवान व्हा, बुद्धिवान व्हा, तपस्वी व्हा, योग करा, साधना करा, एवढं आमच्याच्याने होणार नाही हो. आम्ही संसारातली माणसं, आम्ही प्रपंचातली माणसं, रोज उठावं, आमचा उदरनिर्वाह करण्यासाठी आम्ही काही ना काहीतरी काम करावं, आमच्याच्याने एवढं होणार नाही. तुकोबाराय म्हटले करावं लागेल, करावंच लागेल. म्हटले का करावं लागेल? या जन्मात जर नाही केलं पुढचा जन्म परत तुला 84 लक्ष योनीच्या फेऱ्यामध्ये पडावं लागेल. अनेक हे ज्ञान नाही कोठे, नाही कोठे, अनेक हे ज्ञान नाही हो याच तेजी गाण देवाच भजन, अनेक हे ज्ञान नाही कोठे, अनेक हे ज्ञान नाही कोठे, अनेक हे ज्ञान नाही कोठे. याच तेजी गाण देवाच भजन, दुसऱ्या देहामध्ये होणार नाही. कारण मनुष्य देहामध्ये जेवढं भगवंत प्राप्त करता येईल तेवढ्या तातडीनं तुम्ही करा, दुसऱ्या जन्मामध्ये नाही. मग देवाकडे जाण्यासाठी अनेक प्रकार सांगितले म्हणे, पण जगद्गुरु तुकोबाराय म्हटले अनेक प्रकार पाहण्याचा आपण प्रयत्न केला तर प्रत्येक प्रकार अवघड आहे. काही ज्ञानी माणसं या ठिकाणी बसले असते, थोडंसं लक्ष देऊन ऐका. कर्माच्या मार्गाने जर जाण्याचा प्रयत्न केला देवाकडं, कर्म अवघड आहे म्हणे. प्रत्येक क्षणाला कर्म बिघडतं. माणसं कर्म करतात, रोज कर्म करत चालतात, पण कर्मामध्ये सुद्धा चुका होतात माणसाच्या. का चुका होतात? कर्माचा वेगळा प्रकार आहे. दुसरा प्रकार आहे ज्ञान. माणसाकडे ज्ञान हवं. ज्ञान जर माणसाकडे असेल तर ज्ञानाच्या दृष्टीने त्याला भगवंत पाहता येतो. कारण भगवंताने असं सांगितलं की मी जडी स्थळी काष्टी पाषाणी सर्वत्र मला पाहण्याचा प्रयत्न करा. ज्ञानी माणूस हा त्या देवाला पाहू शकतो. दुसरा तिसरा प्रकार सांगितला, योगाच्या मार्गाने देव दिसू शकतो म्हणे. तुम्ही योगाच्या मार्गाने जा, तुम्हाला देव दिसू शकतो. मग योगाच्या मार्गाने जात असताना कोणी देव पाहिला ना? विश्वमाऊली ज्ञानोबराय योगाच्या मार्गाने गेले आणि जगताला योग पटवूनही सांगितला ज्ञानेश्वरीमध्ये. ज्ञानोबरायांनी 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली, 22व्या वर्षी समाधिस्थ झाले आणि समाधिस्थ झाल्यानंतर ज्ञानोबरायांनी तुम्हा आम्हाला प्रत्येकाला अमृताचं पान करून ज्ञानेश्वरीचं पाजलं. ज्ञानेश्वरी वाचली तरी सुद्धा माणसाला मोक्ष प्राप्त होतो. त्या ज्ञानेश्वरीमध्ये विश्वमाऊली ज्ञानोबरायांनी योग सांगितला. योगाच्या मार्गाने जर जाण्याचा प्रयत्न केला तर माऊली म्हणते योग सुद्धा फार कठीण आहे. किती कठीण आहे? फार कठीण आहे म्हणे. योगाची वाटा जे रेगालेगा सुभटा, तया दुःखातीचा वाटा भागा आला. योगाच्या मार्गाने आम्ही जाण्याचा प्रयत्न केला तर योग फार कठीण आहे म्हणे. एवढा कठीण आहे सांगताच येत नाही, एवढा कठीण आहे म्हणे माऊली. किती कठीण आहे? मातंजली प्रदीप असं सांगतो, योग अनुशासनम. योगाच्या मार्गाने आम्ही जाण्याचा प्रयत्न केला, योग कठीणच आहे. कसा कठीण आहे? या योगाच्या मार्गाने अनेक ऋषी मुनी तपश्चर्या करणारे साधक सगळेजण या योगाच्या मार्गाने गेले. पण माऊली योगाची प्रसिद्ध प्रक्रिया ज्यावेळेस मातंजली प्रदीप ग्रंथामध्ये सांगतात त्यावेळेस त्याच्यामध्ये 2 प्रक्रिया आल्या.
त्याच्यामध्ये दुग्ध दोहन करण्याची जी प्रसिद्ध प्रक्रिया आहे ती माऊली पटवून जगाला सांगतात. माऊली म्हणतात योग किती कठीण आहे, फार कठीण आहे म्हणे. तुम्हा आम्हाला 3.5 हाताचं देह आहे म्हणे. या 3.5 हाताच्या देहामध्ये विडा पिंगला करून बसलेली ती कुंडलिनी, आणि ती कुंडलिनी सापासारखा आकार आहे, नागिनीसारखा आकार आहे, सुईसारखी बारीक आहे. विडा पिंगला करून बसलेली ती आपल्या अंतःकरणामध्ये. जगद्गुरु तुकोबराय असतील, ज्ञानोबराय असतील, ज्ञानोबराय ज्यावेळेस योग सांगायला लागले त्यावेळेस ज्ञानोबराय म्हणतात बाबा अवघडच आहे, कठीणच आहे. का कठीण आहे? होतच नाही म्हणे कुणाच्याने. एवढा कठीण योग आहे. देवाची प्राप्ती आमच्या जीवनामध्ये करून घ्यायची असेल तर योगाच्या मार्गाने जाताना विश्वमाऊली ज्ञानोबराय म्हणतात बाबा जी दुग्धदोहन नावाची प्रसिद्ध प्रक्रिया आहे, ती प्रसिद्ध प्रक्रिया ज्ञानोबराय समाजाला समजून सांगत असताना ती प्रक्रिया अशी म्हणे, शेतकरी असेल, कुणी गुराखी असेल, आपल्या जागलीवरती ज्यावेळेस असतो त्यावेळेस चरवी घेतो, बकेट घेतो, त्याच्यामध्ये पाणी घेतो, गाईच्या गोठ्यामध्ये जातो. गाईच्या गोठ्यामध्ये गेल्यानंतर त्या चरवीतलं बकेटीतलं पाणी गाईच्या कासेत टाकतो आणि दूध काढायला सुरुवात करतो, दुग्ध दोहन करायला सुरुवात करतो. मला सांगा गाईचं दुग्ध दोहन करत असताना साधारण किती बोटाचा वापर केला जातो? किती? आपल्याला हात किती? एका हाताला बोट, एका बोटाला कांड्या, अंगठ्याला किती पहा बरं? किती? खरं 2च आहेत. 40 50 वर्ष झालं अजून आपल्या हाताच्या बोटाला कांड्या किती ती माहित नाही. इतक्या विचित्र कांड्या कशाला जन्माला येतात हा एक मुद्दा आहे. विढाला विढाला ज्यावेळेस गाईचं दुग्ध दोहन करत असतो त्यावेळेस साधारण या 2 बोटाचा वापर करतात. या बोटाला काय म्हणतात? बोट. आणि या बोटाला मोठं बोट, तर्जनी, मध्यमा, अनामिका, करंगळी आणि अंगठा. गाईचं दुग्ध दोहन करत असताना या 2 बोटाचा वापर केला जातो. ज्यावेळेस आपण गाईचं दूध काढतो त्यावेळेस या 2 बोटानं काढत असताना त्या गाईच्या स्तनाची लांबी वाढते. बरोबर? गाईच्या स्तनाची लांबी वाढते. तसं विश्वमाऊली ज्ञानोबराय म्हटले योग्यानं दुग्ध दोहन करत असताना म्हणजेच योग्यानं योग करत असताना या 2 बोटामध्ये जिभेचा शेंडा पकडावा, तो एवढा उडावा, एवढा उडावा. तो कुठं टेकला पाहिजे? का बरं? नाकाला का? मी बोट ठेवलं म्हणून? बरं गुडघ्याला नाही ठेवलं. तो जिभेचा शेंडा कुठं टेकला पाहिजे? इथं 2 भुवयांच्या मध्ये भुरकटीमध्ये त्रिकुट शिखरी गा दान मिळे आई ते. 2 भुवयांच्या मध्ये जर जिभेचा शेंडा चिटकला ऐका, इथं आपल्या प्रत्येकाच्या मनुष्याच्या या 2 भुवयांच्या मध्ये अमृताची कुपी आहे, अमृताची पेटी आहे, अमृताचा टावई कुठं? इथं. सकाळी रोज उठल्या उठल्या वारकरी तिथं काहीतरी लावतात त्या अमृताचं रक्षण करण्याकरता. काय लावतात? गंध लावतात. काही काहींना लावायचाही गंध नाही, शरीरात गंध एवढे त्यांच्या. ज्ञानोबराय म्हटले ज्यावेळेस जिभेचा शेंडा 2 भुवयांच्या मध्ये चिटकतो त्यावेळेस आपल्या शरीरामध्ये गुदलिंग स्थानामध्ये, आपल्या गुदलिंग स्थानामध्ये ती कुंडलिनी, नागिनीचा आकार, सुईसारखी बारीक असणारी कुंडलिनी एवढी गार झोपेमध्ये असते म्हणे. ती कुंडलिनी विडा पिंगला सोडून देते. आपल्या गुदलिंग स्थानाच्या शिवन केंद्रापासून ती विराजित आहे. शिवन केंद्रापासून आली की वक्षस्थाच्या कंठस्थाच्या मध्यात येते आणि मध्यातच आले दोहन करायचं असेल तर डायरेक्ट वर जाते आणि दुग्ध दोहन करायचं असेल तर ते बाहेरून वर जाते. ज्ञानोबराय म्हटले ज्यावेळेस गुदलिंग स्थानाच्या शिवन केंद्रापासून वक्षस्थाच्या कंठस्थाच्या मध्यस्थात येते, जिभेचा शेंडा इथं चिटकला, ती कुंडलिनी शक्ती फणा उघडते आणि ज्यावेळेस इथं येते त्यावेळेस तिचा फणा त्या अमृताच्या कुपीवर, अमृताच्या पेटीवर, त्या पेटीला दंश करते. दंश केल्याबरोबर अमृताची कुपी फुटते, अमृताची पेटी फुटते आणि अमृताची पेटी फुटली की सगळ्या शरीरात त्या अमृताचा स्त्राव होतो, संचार होतो. सगळीकडे संचार झाला. अमृत माणसाच्या शरीरामध्ये सगळीकडे संचारलं की चांगदेवासारखा योगी सुद्धा 1400 वर्ष जगतो. याला योग्याचा दोहा म्हणतात. याला योग्याचा दोहा म्हणतात. ज्ञानोबराय म्हटले बाबा जिभेचा शेंडा उडावा तू इथं चिटकावा शक्य आहे काही?
कशाला योगाच्या पाठीमागे लागतो? वायाची उपाधी दंबधर्म वायाची उपाधी दंबधर्म वायाची उपाधी दंबधर्म वायाची उपाधी योग यागवीती येणे नोयती योग यागवीती येणे नोयती वायाची उपाधी दंबधर्म दंबधर्म वायाची उपाधी दंबधर्म ओ योग यागवीती येणे नोयती योग यागवीती येणे नोयती वायाची उपाधी दंबधर्म ज्ञानोबराय म्हणतात बाबा योग कठीणच आहे. योग याग विधी येणे नो ही सिद्धी वायाची उपाधी दंबधर्म अवघड आहे. योगाची या वाटा जे रिगालेगा सुबटा योग फार कठीण आहे म्हटले. योगाच्या मार्गाने जाऊ नको. योगाची प्रमाण म्हणता येत नाहीत आपल्याला. शरीर शोषणम प्राण निरोधरम मन जाय हट योग गुद पिंड कुंडलिनी कलिमल दलभंग एवढा अवघड आहे म्हणे योग. सांगता येत नाही. एवढा कठीण योग आहे मग योगाच्या मार्गाने जाऊच नका. महाराज म्हटले ऐका ना, योग अवघड आहे, कर्म अवघड आहे. कर्म काय अवघड आहे म्हणे? कर्म तर एवढं अवघड आहे. सहज चालता चालता माणसाकडून कर्म चुकतो. माणूस जर एका हातानं ग्लासात पाणी पिलं तर दारू पिल्याचं पातक लागतं. हे कर्मानं मार्गानं जायचं म्हटलं देव भेटत नाही म्हणे. कर्मानंही देव भेटणं अशक्य आहे म्हणे. योगानंही देव भेटत नाही. महाराज आम्ही करावं काय? महाराज म्हटले बाबा प्रत्येक युगामध्ये प्रत्येक युगाची साधना होती, पण या कलियुगामध्ये तुला वनात जाण्याची गरज नाही, तप करण्याची गरज नाही, कष्ट करण्याची गरज नाही. त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण कर. अभंगाचं प्रथम नाम संकीर्तना साधना पैसोपे नाम संकीर्तना साधना पैसोपे नाम संकीर्तना साधना पैसोपे नाम संकीर्तना साधना नाम संकीर्तना साधना पैसोपे दिल पापे जन्मांतरी दिल पापे जन्मांतरी भगवान परमात्म्याची प्राप्ती होते. अहो महाराज असं काय सांगता? विश्वमाऊली ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी लिहिली, त्याच्यात योग सांगितलंय, साधना सांगितली, तप सांगितले, अनुष्ठान सांगितले. नामाच्या मागे जर गेलं तर भगवान परमात्मा प्राप्त होतो. कसं शक्य? शक्य म्हणे बाबा. नामस्मरण जर केलंस ना जीवनामध्ये तरी सुद्धा भगवान परमात्म्याची प्राप्ती होऊ शकतो. पण करायला सुरुवात कर. का? प्रत्येक युगामध्ये प्रत्येक तप आहे, प्रत्येक युगामध्ये प्रत्येकाचं कर्म वेगळे. पण याच कलियुगामध्ये कलियुगा माझी करावे कीर्तन. ऐका, भगवान परमात्म्याची प्राप्ती करायची असेल तर सत्संग करावं लागेल, नामचिंतन करावं लागेल, श्रवण मनन चिंतन या गोष्टी माणसाला करावंच लागणार आहेत. कशासाठी बाबा? हा देह पुन्हा नाहीये.
या देहामध्ये आल्यानंतर भगवान परमात्म्याची प्राप्ती करावीच लागल. जोपर्यंत परमात्म्याची प्राप्ती तुला होणार नाही तोपर्यंत या देहाचं सोनं होणार नाही, या आत्म्याचं सोनं होणार नाही. त्याच्यासाठी देवाची प्राप्ती करावी लागेल. त्याच्यासाठी तुला रात्रंदिवस त्या भगवंताच्या नावाचा टाहो फोडावा लागेल. ऐक ना, काही करायची गरज नाही, संस्कृत पाठ करायची गरज नाही, वनामध्ये जाऊन तपश्चर्या करण्याची गरज नाही, यज्ञ करण्याची गरज नाही. नामसंकीर्तन साधन पैसोपे जळतील पापे जन्मांतरीशी. महाराज चुकताय तुम्ही. काय चुकताय? देवाचं नाम घेतल्यानंतर जन्मांतरीची पाप जळतात. हो, जपतात म्हणे. तृण अग्नी मेळे समरस झाले तैसे नामे केले जपत हरी. ऐका, भगवान परमात्म्याचं नाम असं आहे. अनेक जन्माची पाप जळतात म्हणे. गवताच्या गंज आहे, त्या गवताच्या गंजीला एक छोटीशी डबड्याची काडी आणि ती जर डबड्याला ओढली, गवताच्या गंजीमध्ये फेकली तर गंज पेटायची राहील का पेटल? पेटून जाणार आहे. का? ताकद आहे तिच्यामध्ये. तिचा अग्नी ज्यावेळेस सगळा भडकून जातो ना, एकदा अग्नी भडकला गंज सुद्धा मागं पुढं पाहत नाही, किंवा तोच भडकलेला अग्नी मागं पुढं जोपर्यंत पाणी येत नाही तोपर्यंत पाहत नाही. तसं भगवान परमात्म्याचं नामचिंतन करणारा जो साधक आहे, जोपर्यंत त्याच्याकडून पाप घडत नाही तोपर्यंत त्याची पाप जळतो, पण त्याचं कर्म चुकायला लागलं तो मागं सरतो. भगवान परमात्म्याकडे जाण्यासाठी नामाची गरज आहे. ते करा. पुन्हा पुन्हा हा जन्म नाहीये. याच जन्मामध्ये भगवान परमात्म्याची प्राप्ती करा. याच जन्मामध्ये तो भेटू शकतो, कारण पुन्हा हा देह नाहीये. शेवटाची पाळी एक मनुष्य जन्म, शेवटाची पाळी एक मनुष्य जन्म, शेवटाची पाळी एक मनुष्य जन्म, शेवटाची पाळी एक मनुष्य जन्म. ओ तुकालिया वर्मा, तुकालिया वर्मा, हेरा पाळे देवताची पाळी एक मनुष्य जन्म, देवताची पाळी एक मनुष्य जन्म. कारण का? शेवटची पाळी एक मनुष्य जन्म आणि चुकलिया वर्म फेरा पडे. कशासाठी? एकदा का जन्म चुकला नंतर 84 लक्षवणीचा फेरा पडणार आहे. कशासाठी? नरदेह दुर्लभ जाणार. 100 वर्षाची गणना आहे म्हणे. त्यामध्ये दुःख यातना. तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. कशासाठी नामोच्चारण करायचंय? हा देह पुन्हा नाहीये. एकदा का या इंद्रियांनी आपली सोबत सगळं सोडली नंतर या देहाचं खरं नाहीये म्हणे. काहीच खरं नाही. ज्या शरीरामध्ये आम्ही तुम्ही राहतोय ते शरीरही तुमचं आमचं नाहीये. ज्या शरीराला माझं म्हणतोय ते शरीर आमचं नाहीये. मग कोण आहे आमचं? सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. कोण आमचं सत्य असेल? या मृत्यू लोकामध्ये, या अवनी तलावरती, या भूतलावरती, या शय्या तलावरती आमचं सत्य भगवान परमात्मा आहे. काही नातं लावायचे तुम्हाला त्या जगाच्या मालकासोबत लावा. कारण का? कधीतरी अंधकारातून ज्ञान प्रकाशाकडे माणसानं चाललं पाहिजे. कधीतरी डोक्यातला अज्ञानपणा घालून माणसानं ज्ञानाकडे पाहिलं पाहिजे. माणसानं अंधकाराकडून प्रकाशाकडे पाहिलं पाहिजे. कारण जोपर्यंत अंधारातून आपण बाजूला सरत नाही तोपर्यंत माणसांचे स्पष्ट चेहरे आपल्याला दिसत नाही. तसं जोपर्यंत आपण अज्ञानामधून जात नाही तोपर्यंत जगातले ज्ञानवान आपल्याला दिसत नाहीत. म्हणून आपण कधीही जीवन जगत असताना या जगावरती, या जगामध्ये, या मानव देह धारण केलेल्या या शरीरामध्ये राहिलेलो आम्ही तुम्ही माणूस किंवा मानव,
या शरीरामध्ये राहून आम्ही भगवान परमात्म्याची प्राप्ती कशी करू शकतो सारखा माणसानं विचार केला पाहिजे. कारण महाराज म्हटले क्षणोक्षणाची करावा विचार. कशासाठी? तरावया पार भवसिंधू, मी भवसिंधू कशाने तरेल त्याच्यासाठी हाच विचार करावा. महाराजांनी च वापरलाय, हाचीच चच करावं लागेल म्हणे, क्षणोक्षणाच करावं लागेल. कशासाठी क्षणोक्षणा? तासन तास नाही म्हटले महाराज. तुम्ही क्षणोक्षणा का म्हटले? महाराज म्हटले जोपर्यंत तुम्ही कीर्तनात आहात तोपर्यंत तुम्हाला विचारेल, पण एकदा का कीर्तनातून उठून गेलात तर देवाचा विचार तुमच्या मनात येणार नाही. म्हणून क्षणोक्षणा. उगाच देव भेटला नाही आम्हाला. सारखा सारखा आम्ही त्या भगवान परमात्म्याच्या नावाचा टाहो फोडलाय. आमच्या जीवनामध्ये ती भेट झाली. जगद्गुरु तुकोबाराय, आम्ही जर या जन्मामध्ये देवाची प्राप्ती आमच्याच्यानं झाली नाही तर काय होईल? काय होईल म्हणे? पुन्हा तुम्हाला त्याच जन्मयोनीमध्ये त्याच फेऱ्यामध्ये पडावं लागेल. कारण ज्या शरीरावर आम्ही प्रेम करतो ते शरीर आमचं नाहीये. ज्या इंद्रियावरती आम्ही प्रेम करतो ते इंद्रिय आपलं नाहीये. भगवंतानी देहदान देत असताना आपल्याला दान दिले महाराज, इंद्रिय दान, देहदान. देहदान दिलं, इंद्रिय दान दिलं. ज्याच्याकडे देही त्याला इंद्रियाची किंमत कळत नाही, पण ज्याच्याकडे इंद्रिय नाही त्याला विचारा काय इंद्रियाची किंमत आहे. फार मोठी किंमत आहे. ज्याला हात नाही त्याला विचारा हाताची किंमत. भगवान परमात्म्याने सुंदर एवढा नरदेह दिलाय. एवढा सुंदर नरदेह देऊन सुद्धा आम्ही त्या भगवान परमात्म्याला विसरून चाललोय. काय केलं आम्ही या जीवनामध्ये येऊन? साधू संतांनी या ठिकाणी जन्म धारण केला. आज ज्यांचा प्रगट दिन आहे श्री संत गजानन महाराज. त्या गजानन महाराजांनी या भूतलावरती आल्यानंतर प्रत्येक अडाणी आज्ञाने समाजाला समजून सांगण्याचा प्रयत्न केला. बाबांनो, किती जरी सत्ता संपत्ती तुमच्या जीवनामध्ये आली, किती जरी तुम्ही सत्ताधीश झाला, संपत्तीवान झाला, प्रॉपर्टी कमवली, काही जरी कमवलं, सोबत नाही येणार. येणार आहे ते फक्त तुमच्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण केलेलं. जीवनामध्ये किती चांगली कर्म केली एवढंच तुमच्या सोबत येणार आहे. उगाच साधू संतांच्या पुण्यतिथ्या, साधू संतांचं सगळं काही आपण साजरं करत नाही. कारण त्यांच्या जीवनामध्ये काही ना काहीतरी त्यांनी आया मानवाला दिलेलं आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सुद्धा म्हणतात, काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती. संतांचे उपकार सांगता येत नाही म्हणे. काय सांगता येत नाही? मज निरंतर जागविती. सारखं जागवण्याचं काम करतात. ए बाबा जागा हो. कशासाठी जागा हो? या नरदेहामध्ये तुला जन्म प्राप्त झालाय ना, पुन्हा पुन्हा जन्म नाहीये. कधी मरण येईल सांगता येत नाही. हे मरण कधी येईल सांगता येत नाही. म्हणून जागा हो. ऐका, एकदा जिभेची भांडणं झाली. कोणासोबत? हा, आपल्याला तेवढीच भांडणं माहिती आहेत का? जिभेची भांडणं केसासोबत झाली. केसासोबत का झाली? सॉरी, आपलं दातांची भांडणं केसासोबत झाली, जिभेची नाही. जीभ कशी भांडणं करेल? आधीच 32 दाताच्या आतमध्ये राहते. दातांची भांडणं केसासोबत झाली. कशासाठी झाली? केसांची बैठक बसली. केसांची बैठक बसल्यानंतर केसांनी ठरवलं, का रे म्हणे, अख्ख्या शरीरामध्ये सगळ्यात पांढरे दात आहेत म्हणे. सगळे शरीर जर पाहण्याचा प्रयत्न केला तर सगळ्या शरीरात काय सगळ्यात पांढरे शुभ्र दात आहेत म्हणे. दातांची संख्या किती आहे? दातांची संख्या 32 आहे. आपली संख्या किती? केसांची संख्या सांगता येईल का? केसांची संख्या सांगता येणार नाही. दातांची संख्या किती तर बोले 32 आहे म्हणे. केसांची संख्या सांगता येणार नाही. अरे सगळ्या शरीरामध्ये दाताला पांढरं म्हणतात, मग आपणही पांढरं व्हायचं. आता आपण का गप्प बसायचं? म्हणून केसांची बैठक झाली. केसांनी ठरवलं आता आपण पांढरं व्हायचं. सगळी केस एकत्रित आली आणि केसांनी ज्यावेळेस बैठक बसवली त्यावेळेस केस म्हटली, सगळ्यात अगोदर कोण होणार? कपाळावरची बोलले, आम्ही होतो. कपाळावरची केस पांढरी व्हायला लागली. पांढरी होत 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 सगळीच पांढरी व्हायला लागली. मग दातांची बैठक बसली. दात म्हटले, बापरे आता काही खरं नाही म्हणे. काय झालं? सगळी केस पांढरी व्हायला लागली. अख्ख्या शरीरामध्ये आपल्याला पांढरे म्हणत होते, पण आता केस सुद्धा पांढरी व्हायला लागली. ऐका, आता काय करायचं म्हणे? आता काही नाही, आता आपण राजीनामा द्यायचा. दुसरा पर्यायच नाही म्हणे. त्यांच्यासोबत भांडणं करायला ते काही एक नाही म्हणे. आता आपण राजीनामा द्यायचा. मग सगळे दात एक एक करून राजीनामा द्यायले, पण ते 2-4 आहेत महाराज. राहू का जाऊ, राहू का जाऊ करते. ते 4च आहेत. राहू का जाऊ. कशासाठी? सगळी केस पांढरी झाली. दातांनी राजीनामा दिला. ऐका सिद्धांत, या केसांची दातांची भांडणं होण्या अगोदर
केस पांढरं होण्याच्या अगोदर आणि दातांनी राजीनामा देण्याच्या अगोदर त्या भगवंताची प्राप्ती करा, नाहीतर जन्म वाया गेला. नाहीतरी गेला विढाला विढाला. ज्या शरीरावरती आम्ही नितांत प्रेम करतोय ते शरीरातली इंद्रिय आमची साथ देत नाही हो. कशासाठी आम्ही जगतोय? मग ज्यांच्यासाठी आम्ही जीवन जगतोय, ज्यांना माझं म्हणतोय ते आहेत का आमची साथ देऊ शकणार नाही. ज्या डोळ्यांवरती आम्ही प्रेम करतोय, जे डोळे आम्हाला जीवन जगायचं कसं सगळं दाखवतात, पण ते सुद्धा शेवटी थकतात, त्यांची सुद्धा दृष्टी आम्हाला कमी येते. जे हात जीवनभर कष्ट करतात ते हात आमचे कंटाळतात. पण ऐका ना, ज्या भगवान परमात्म्याने आम्हाला सुंदर देह धारण करून ज्याच्यासाठी दिला ते आम्ही केलं नाही. कशासाठी दिलाय देह? देवे दिला देह भंग लागो मोठा. देवे दिला देह भजना मोठा. देवे दिला देह भजना मोठा. देवे दिला देह भजना मोठा. तुझ्या झाला फाटा बाधिकेचा. तोया झाला फाटा बाधिकेचा. तोया झाला फाटा बाधिकेचा. देवे दिला देह भजना मोठा. देवे दिला देह भजना मोठा. तोया झाला फाटा बाधिकेचा. तोया झाला फाटा बाधिकेचा. तोया झाला फाटा. तोया झाला फाटा बाधिकेचा. हे कवी ऐकावी येता महाराजांना. याचे भजन चुकून म्हटले देह कशासाठी दिलाय? देवी दिला देह भजन गोमटा. पण काय झालं? तो या झाला फाटा बाधिकेचा. आम्हाला भगवान परमात्म्याने देह भजनासाठी दिलं, पण आमच्या या बुद्धीला फाटे फुटले आणि ते फाटे बाधिकेचे असल्या कारणानं आता आमची बुद्धी जागेवरती येत नाही. मग त्याच्यासाठी काय करावं लागेल? संतांकडे जावं लागेल. जोपर्यंत संतांकडे जाणार नाही तोपर्यंत आमच्या बाधिकेचे फाटे फुटलेले जागेवरती येणारच नाही. कारण जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, बाबा भगवान परमात्म्याकडे जाण्याचा मार्ग फक्त संतांना माहिती, आणि तो मार्ग संतांनाच विचारला पाहिजे. मार्ग दाऊनी गेले आधी दयानिधी संत ते. दयावान शिलवान संतांनी तुम्हा आम्हाला मार्ग दाखवलाय. त्याच मार्गाने जाण्याचा आम्ही प्रयत्न केला तर भगवान परमात्मा भेटू शकतो म्हणे. आम्ही जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. महाराज, नामचिंतन केल्यानंतर आम्ही जातोल का? हो, निश्चित जाण्याचा प्रयत्न करून. नामसंकीर्तन साधन पै सोपे. आज जळतील पापे जन्मांतरीचे. अनेक जन्माची पाप केलेली आहेत, ती पाप जळतील म्हणे. मग देवाला भेटण्यासाठी काही करावं लागत नाही म्हणे. ते नामस्मरण करण्यासाठी आम्हाला काय काय नियम पाळावे लागतील? काहीच नाही म्हणे. उठता बसता खाता पिता कसंही नामस्मरण करा, त्याच्यापर्यंत पोहोचत. नामाचे चिंतन प्रगट पसारा. प्रगट पसारा. नामाचे चिंतन प्रगट पसारा. नामाचे चिंतन प्रगट पसारा. प्रगट पसारा. नामाचे चिंतन प्रगट पसारा. प्रगट पसारा. चालते करा. चालते करा. कुठेही असा कामामध्ये कामन मुखी राम राम कुठेही करा, पण नामचिंतन करा. कारण ते नामचिंतन करण्यासाठी वनात जाण्याची गरज नाही. ते साधन करण्यासाठी कुठलं सायास कष्ट करण्याची गरज नाही. अभंगाचं दुसरं चरण. लगती सायास जावे वनांतरा. लगती सायास जावे वनांतरा. लगती सायास
दिसायास जावे वनांतरा. काय होईल? सुखी येतो घरा नारायण. भगवान परमात्म्याचं नामचिंतन जिथं आहे तिथं करा, आहे तसं करा. भगवान परमात्मे सुखानं घरी आल्याशिवाय राहत नाही, पण करण्याचा प्रयत्न करा. महाराज, आम्ही फक्त त्याच भगवान परमात्म्याचं नामचिंतन करायचं का? नाही, तुमची ज्या देवावरती श्रद्धा आहे त्या भगवान परमात्म्याचं नाव तुम्ही घ्यायला सुरुवात करा. कारण भगवान परमात्म्याची रूपं अनेक आहेत, पण भगवान परमात्मा मात्र एकच आहे. कोणत्याही देवाचं नाव घ्या, पण नामस्मरण करा म्हटले महाराज, त्याच्याशिवाय पर्याय नाही. तुमची भगवान शंकरावरती श्रद्धा असेल त्यांचं करा, भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्यावरती श्रद्धा असेल त्यांचं करा, कोणाचंही करा, पण करायला सुरुवात करा. काही नाही, ज्या देवावरती श्रद्धा आहे त्याच्यावरती करायला सुरुवात करा. भेद नाहीये भगवान परमात्म्याच्या विषयी. भगवान परमात्म्याची रूप एकच आहेत म्हणे, फक्त अवतार कार्य भिन्न भिन्न आहे. संत नरहरी सोनार पंढरपुरामध्ये राहायचे, महान भगवत भक्त होऊन गेले. महान भगवत भक्त असणारे संत नरहरी सोनार भगवान शंकराची तपश्चर्या करायचे. ऐका लक्ष देऊन, भगवान परमात्म्याची तपश्चर्या करायची. रोज उठावं, स्नान संध्या वगैरे झाल्यानंतर सकाळी उठल्या उठल्या भगवान शिवलिंगाचा अभिषेक करावा, फुलं वाहावी, जप करावा आणि सगळं झाल्यानंतर कामाला लागावं. रोजचा नित्यक्रम. ज्या पंढरपुरामध्ये राहतात त्याच पंढरपुरामध्ये संत नरहरी सोनार राहायचे. पण तिथं राहिले असताना ते नरहरी सोनार एकदा सुद्धा भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं स्वतःहून तोंड कधी पाहिलं नाही. का? त्या देवाला आम्ही, आमच्याविषयी श्रद्धाही नाही, त्या देवाला आम्ही मानतही नाही, आम्ही फक्त भगवान शंकराचे भक्त. एवढे कट्टर होते, एवढे कट्टर होते. पंढरपुरामध्ये राहून सुद्धा त्या देवाची कधी भक्ती केली नाही, त्या देवाला पाहण्यासाठी कधी गेले नाही, त्या देवाचं दर्शन कधी केलं नाही. पण योगायोग असा आला, ऐका, योगायोग असा आला. एक वेळचा प्रसंग आहे. पंढरीश पांडुरंग परमात्म्याला एका साधकानं नवस केलेला आहे की देवा, बरेच दिवस झाले मला मूल नाही, बाळ नाही, पण मी नवस करतो, मला जर मुलगा झाला तर मी तुला सोन्याची साखळी करल. योगायोगाने ते योगायोग असा झाला, त्या साधकाला मुलगा झाला आणि मुलगा झाल्यानंतर त्याचा नवस होता त्यानं पूर्ण करायचं ठरवलं. नवस पूर्ण करायचा, पण सोनाराकडे जावं लागेल. पंढरपुरामध्ये एकच सोनार, त्यांचं नाव नरहरी सोनार. नरहरी सोनारकडे गेले आणि गेल्यानंतर दारातूनच आवाज दिला, ओ नरहरी सोनार. म्हणे काय झालं? नवस आहे माझा पंढरीश पांडुरंग परमात्म्याला, मला जर मूल झालं तुमच्या कमरेला सोन्याची साखळी बनवल. मग त्या देवाला सोन्याची साखळी बनवायची. हो, होईल का तुमच्याच्याने तेवढं काम? होईल ना? म्हणे का नाही होणार, पण देवाच्या कमराचं माप घेऊन या म्हणे. साधक पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या मुख्य गाभाऱ्यामध्ये गेला, कमराचं माप आणलं, नरहरी सोनारांकडे आले, साखळीचं माप दिलं. म्हणे 2 दिवसामध्ये साखळी तयार होईल, 2 दिवसामध्ये साखळी तयार होईल असं ज्यावेळेस सांगितलं, त्यावेळेस 2 दिवस झाले. नरहरी सोनारांनी साखळी तयार केली. पण एवढी देवाची भक्ती करणारे नरहरी सोनार, साखळी तयार झाल्यानंतर साधक तिथं आला. साधकानं साखळी घेतली, अभिषेकाचं सामान घेतलं, पूजेचं सामान घेतलं, पंढरपुरामध्ये आले, मुख्य गाभाऱ्यामध्ये आले, देवाला अभिषेक घातला, नवीन वस्त्र परिधान केले आणि वस्त्र परिधान केल्यानंतर जी सोन्याची साखळी, ती सोन्याची साखळी काढली, जगाच्या मालकाच्या कमरेला लावली. जाताना माप व्यवस्थित नेलेलं होतं, पण ज्यावेळेस आज कमरेला साखळी लावतायत त्यावेळेस ती साखळी 4 बोट आखूड झाली. काय झाली? 4 बोट ती साखळी कमी पडायला लागली. पळत गेला साधक नरहरी सोनारांकडे. असं कसं केलं तुम्ही? म्हणे काय झालं? अहो, बरोबर माप दिलेलं असताना तुम्ही 4 बोट साखळी कमी केली, कशासाठी केली? नाही हो, तुम्ही माप दिलं, ती दोरी सुद्धा अजून माझ्याकडे, हवं असलं तर दोरीला साखळी लावून पहा. ज्यावेळेस दोरीला साखळी लावली त्यावेळेस माप व्यवस्थित भरते, पण ज्यावेळेस जगाच्या मालकाकडे साखळी नेल्या जाते त्यावेळेस कमी भरते. काय प्रकार आहे? म्हणे काही नाही, 4 बोट साखळी वाढवून करा. परत 2 दिवस गेले, 4 बोट साखळी वाढवली. 4 बोट साखळी ज्यावेळेस वाढवली, ती साखळी ज्यावेळेस जगाच्या मालकाच्या कमरेला परत लावण्यामध्ये आली, त्यावेळेस
ती साखळी 4 बोटं कमी जी होती ती आता 4 बोटं जास्त वाढली. कळतच नाही म्हणे काय होतंय. माप नेतोय त्यावेळेस सगळं व्यवस्थित भरतंय. ज्यावेळेस जगाच्या मालकाचं कमरेचं माप आम्ही घेतोय सगळं व्यवस्थित भरतोय, कधी कमी पडायले आणि कधी जास्त व्हायले. काय होतंय असं. नरहरी सोनार म्हटले आता मीच मंदिरात येतो म्हणे. पण प्रण होता त्या देवाला पाहायचं नाही. स्वतःच्या डोळ्याला पट्टी बांधली आणि पट्टी बांधलेले नरहरी सोनार आडवा भस्म लावलेला आणि आडवा भस्म गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा आणि रुद्राक्षाच्या माळा वगैरे सगळं असताना डोळ्याला पट्टी लावली. माप घेण्यासाठी ज्यावेळेस नरहरी सोनारांना नेलं गेलं, ज्यावेळेस मुख्य गाभाऱ्यामध्ये नरहरी सोनार आले, त्या साधकांना नरहरी सोनारांना धरलं, मुख्य गाभाऱ्यामध्ये आणलं आणि आणल्याबरोबर कमराचं माप घेण्यासाठी दोन्ही हात असे कमरावरती नेले. डोळ्याला पट्टी बांधलेले नरहरी सोनार जीवनभर भगवान शंकराची तपश्चर्या केलेली, सायास केलेलं, भक्ती केलेली. ज्यावेळेस नरहरी सोनारांनी देवाच्या कमरेला हात लावला, चमत्कार असा झाला, जगाच्या मालकाची मूर्ती उभी नाही दिसली, हाताला शिवलिंग लागलं. शिवलिंग हाताला ज्यावेळेस लागलं त्यावेळेस घाबरले. म्हणे उभा असणारा जगाचा मालक आहे, हातावरती कमरेवरती हात आहेत, कटेवरती हात आहे, हाताला शिवलिंग कसं काय लागतंय. परत चापण्याचा प्रयत्न केला, परत त्या ठिकाणी शिवलिंग लागतंय. डोळे उघडले तर जगाची मालकी जगाचा मालक दिसतो. पहिल्यांदा डोळ्यानं पाहिलं आणि पाहिल्याबरोबर मन नाही भरलं नरहरी सोनारांचं. एवढा सुंदर जगाचा मालक ज्यावेळेस डोळ्यानं पाहिला, आवडे हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावले. पाहिले पण नंतर लक्षामध्ये आले या देवाचे भक्त आम्ही नाहीत. परत डोळ्याला पट्टी लावली, डोळ्याला पट्टी लावली. परत देवाचं माप घ्यायला पुढे गेला, परत शिवलिंग लागलं. परत तसंच झालं, परत माप घ्यायला गेला, शिवलिंग लावलं, डोळे उघडले आणि त्या चरणावरती नतमस्तक झाले. देवा मी अधम आहे, अज्ञानी म्हणे मी. तुमच्या मधला भेद मी काय केलाय, तुमच्या दोघांमध्ये भेद केलाय, पण हरिहर भेद नाही नका करूवा. तुम्ही दोघं एकच आहे, एक एकाचे हृदयी, गोडी साखरेच्या ठाई. अहो दोघं एकच आहेत, आम्ही वाद कशामुळं करायचा, आम्ही करणार नाही. म्हणून तुकोबराय म्हटले ज्या देवाचं नामचिंतन करायचंय त्या देवाचं नामचिंतन करा, कारण ते दोघं एकच आहे. ज्या भगवंतावरती तुमची जास्त श्रद्धा असेल त्या देवाचं नामस्मरण करायला सुरुवात करा, पण करा म्हणे, त्याच्याशिवाय पर्याय नाही. भगवंतांनी अनेक रूप धारण केली, पण त्या भगवंताला सुद्धा या मृत्यू लोकामध्ये राहता आलं नाही. येत नाही उरो आले अवतार, येरते पामर जीवकिते. विढाल विढाल महाराज म्हटले इथं नरदेह धारण केलेल्या जीवाला राहता येत नाही म्हणे. संत सुद्धा आले, पण संतांना सुद्धा अवतार कार्य संपावं लागलं, कार्य करून त्यांना सुद्धा जावं लागलं. तुम्ही आम्ही कोण आहेत म्हणे. तुम्ही आम्हीच मानव देह धारण केलेले जीव या संसारामध्ये गुरफटलंय म्हणे. संत कसे गुरफटले नाही, संतांना कळालं म्हणे. काय कळालं, या संतांना एक समजलं की हा संसार खोटा आहे, हा संसार लटकाय म्हणे. या संसारामध्ये जर आम्ही आमचं जीवन पूर्ण घालवलं, आम्ही या संसारामध्ये पूर्ण राहिलो तर आमचं काय होईल, आहे असा वायाला जाईल म्हणे. मग संसार करायचा नाही का, करायचा, पण कसा संसार. पक्षी अंगणे उतरते, 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 पक्षी अंगणे ऐसे आता वे संसारी, ऐसे आता वे संसारी, ऐसे आता वे संसारी, ऐसे आता वे संसारी बाबा, ऐसे आता वे संसारी, ऐसे आता वे संसारी, ऐसे आता वे संसारी, ऐसे आता वे
म्हणायचा पण कसा पक्षी अंगणी उतरती जे का गुंतोनिया राहती. पक्षी अंगणामध्ये उतरतात पण दाणं टिपल्यानंतर तिथं थांबत नाही म्हणे, उडून जातात. मला सांगा तुम्ही दाणे टाकले पक्षी आले खाल्ले तिथंच राहिले असं झालंय कधी? स्वतःच स्वार्थ भागला उडून गेले. महाराज म्हटले तसा संसार करायचा आहे. कसा करायचा आहे? संसारी असावे आसोणी नसावे आणि भजन करावे वेळोवेळा. आसोणी संसारी जिवे वेगू करी वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. महाराज म्हटले संतांनीही संसार केला पण त्या संसाराला कधीच संतांनी खोटं खरं म्हणलं नाही, कायम खोटं मानत गेले. लटकाय म्हणे संसार. कसा लटकाय? एक माणूस मुंबई सारख्या ठिकाणी नोकरीला लागलं आणि नोकरीला लागल्यानंतर तर काही काही वेळेस असं होतं तिकडं पेमेंट जास्त नसतं पण म्हणायला असतं मुंबईला राहायला आहे, नोकरी वगैरे जॉब वगैरे तिकडे चालू आहे असतं. काही वेळेस जॉब करत असताना लग्न झालं. लग्न झाल्यानंतर बायकोचा कॉल आला म्हणे बरेच दिवस झालं तुम्ही नोकरीला लागलात, मला एकदा मुंबई दाखवा की म्हणे. आता बऱ्याच दिवसांनी बायकोनी इच्छा केली म्हणून पूर्ण करायचे ठरवलं. पूर्ण करण्याचे ठरवल्यानंतर बायकोला कॉल करून बोलून घेतलं. 1 महिनाभर झालं आणि महिनाभर झाल्यानंतर म्हणे सगळं दाखवलं मुंबईमधलं काय असेल ते, राणीचा बाग असेल सगळं काही दाखवलं. दाखवल्यानंतर एका रात्री जेवण करत असताना बायको नवऱ्याला म्हणते का हो मला ना सोन्याचा राणीचा हार घ्यायची खूप इच्छा झाली म्हणे, तेवढा द्या की घेऊन. याच्या मनामध्ये नाही दिला तर दुःख होईल आणि घ्यायला तर पैसे नाहीत. डोकं चालवलं. बाजारामध्ये गेला. बाजारामध्ये गेल्यानंतर नकली सोन्याचा हार 50 रुपयाचा घेऊन आला. 50 रुपयाचा सोन्याचा हार घेऊन आला आणि आल्यानंतर बायकोच्या गळ्यात घालायला दिला. एवढी आनंदी बायको झाली, बापरे एकदा काय मी राणीचा हार घ्या म्हटले नाही, एकदा काय म्हटल्यानंतर घेतला म्हणे लगेच. आनंद झाला तिला. नवरा म्हटला हे बघ महिनाभर झालं आता 2 जण आपण इथं राहतोय, आता 1 महिना झालं की आपल्याला इथून जावं लागणार आहे, तुला उद्या विमानतळ दाखवतो गावाकडे बसवून देतो म्हणे. ठीक आहे म्हणे. सकाळ उजाडला, नवीन साडी वगैरे घातली, सगळी तयारी केली आणि नवऱ्याला येऊन विचारते का हो राणीचा हार घालू का? कशाला घालते म्हणे, आता विमानतळ आहे तिथं चोर वगैरे असतात, घेईल ना कुणी काढून. म्हणे मग घालायचा नाही का? तुझ्या मनाने बघ. तिने राणीचा हार घातला, ऐकला नाही. विमानतळावरती आले, एवढी गर्दी होती, विमानं वगैरे पाहिले, कुणीतरी राणीचा हार काढून घेतला. रडायलाच लागली ना बिचारी. ती रडायला लागली पण हा हसायला लागला. ती रडायला लागली पण हा हसायला लागला. ती म्हणे काय झालं तुम्हाला हसायला? अहो एवढा महाग मोलाचा किमतीचा हार माझा चोरला आणि तुम्ही हसताय म्हणे. म्हणे हसण्यासारखंच आहे म्हणे का? तुझ्या गळ्यातला जो तो हार आहे ना तो सोन्याचा नाही, तो 50 रुपयाचा नकली आहे. ऐका ना सिद्धांत, माझे तुकोबराय म्हणतात बाबा ज्याच्या गळ्यामध्ये संसार आहे त्या संसाराला ना खरं मानून बसलंय म्हणून तो रडतोय, त्याला दुःख होतोय. पण जे संत आहेत त्या संसारापासून अलगत आहेत, त्यांनी त्या संसारालाच खोटं म्हटलंय म्हणे. तो संसार खोटा असल्या कारणानं संतांना दुःख होत नाही. विठाल विठाल. महाराज म्हटले संसाराला जर खरं मानत बसलं तर दुःख रूप संसार आहे. कारण संसारामध्ये आतापर्यंत कोणाला सुख भेटले? संसार दुःखमूळ चहूकडे इंगळ सुख नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ. रात्रंदिवस आपण हे करायचं ते करायचं पण आतापर्यंत सुखी या संसारामध्ये अजून सापडला नाही. कारण माणसानं आतापर्यंत कितीतरी संपत्ती कमवली असं पण त्याची आशा अजून मेली असं कधीच झालं नाही. सर्व सुखाची आशा जन्म गेला, सुखाची आशा जन्म गेला, मुक्ती एका यज्ञाला गेला, मुक्ती एका यज्ञाला गेला, तातीच्या चिन पावला, चिन पावला, माया व्यक्तीला जीव माझा, माया व्यक्तीला जीव माझा, माझे सोयीकडे नदी कोणी, माझे सोयीकडे नदी कोणी, माझे सोयीकडे नदी कोणी, सोयीकडे नदी कोणी. माणूस जन्माला आला पण आशा जिवंत राहिली. माणूस जसा जसा म्हातारा होत चालला तशी तशी आशा जिवंत होत गेली. कारण सर्व सुखाची आशा जन्म गेला.
किती जरी आशा असल्या आणि त्या जर आपण पूर्ण करत राहिलो तरी त्या कधीच पूर्ण होत नाही. अशा अपूर्ण आशाच्या पाठीमागे आम्ही गेलो तर आमचा कधीच उद्धार होणार नाही. महाराज म्हटले आहे त्याच्यामध्ये समाधान माना. तुम्ही आम्ही देह धारण करतो पहा ना, एकच मनुष्य हो, सगळ्यामध्ये भगवान परमात्मा आहे. स्त्री पुरुष दोनच रूप आहे, पण माणसामध्ये एवढा भेद आज झालाय. एवढा ज्याच्याकडे संपत्ती त्याला वाटतं मी सगळ्यात मोठा आहे, ज्याच्याकडे नाव आहे त्याला वाटतं मी सगळ्यामध्ये मोठा आहे. प्रत्येकाला अहंकार होत चाललाय, पण जो तो ज्याच्या त्याच्या ठिकाणी योग्य आहे महाराज. प्रत्येकानं कधीच कोणाला कमी समजायचं नाही. कधी कोणता दिवस कसा उजाडेल सांगताच येत नाही. महाराज म्हटले प्रत्येक व्यक्तीला जर तू कमी लेखत गेलास तर तुझा कधी शेवट होईल सांगता येत नाही. 3 जण होते, एक डॉक्टर होता, एक इंजिनियर होता आणि एक पोलीस होता. 3 जण एकत्रित आले आणि नाव पलीकडे करून जायचं होतं. नावेत बसायचं होतं, समुद्राला ओलांडून पलीकडं, नदीला ओलांडून पलीकडं जायचं. आणि नदीला ओलांडून पलीकडे जायचं असेल तर आता कोणाची मदत घ्यावी लागेल? नावड्याची मदत घ्यावी लागेल. नावड्याची मदत घेत असताना 3 जण त्या नावेमध्ये बसले. नाव अर्ध्यामध्ये आली. तेवढ्यात इंजिनियर प्रश्न करतो, का रे बाबा शिकला नाही का तू? म्हणे नाही बाबा, आमच्यामध्ये कधी शिकवलंच नाही आम्हाला. का नाही शिकवलं? आमच्या शिकत नाही, आमचा व्यवसायच हा. बर. दुसऱ्यानं म्हणायची तुझे मुलं बाळ? म्हणे माझे मुलं बाळ नदीवरती मासे पकडण्याचं काम करतात म्हणे, आणि शिकायचं नाही त्यांना. नाही म्हणे. आता प्रत्येक जण प्रत्येकाचं ज्ञान द्यायला लागला ना. जो ज्या क्षेत्रात आहे तो त्याचं ज्ञान पातळत असतो कधी कधी सामान्य माणसाच्या पुढे. ज्ञान पातळायला लागले पण ज्यावेळेस नाव अर्ध्यामध्ये आले त्यावेळेस सोसाट्याचा वारा आला. हे गप्पच होता नावाडी. सोसाट्याचा वारा आला. 3 जण नावेमध्ये होते आणि 3 जण नावेमध्ये असताना नावाडे आता बोलला, कारण सोसाट्याचा वारा आलता, लाटा सुरू झालता. नावाडे म्हटला, का रे बाबा, एक जण इंजिनियर आहे, एक जण पोलीस आहे, एक जण कुणी असेल अजून, तुम्ही 3 जण आहेत म्हणे, नोकरीला आहेत, सरकारी नोकरीला आहेत म्हणे. हो, पण आता तुम्हाला पोहायला येते का म्हणे? ते म्हटले नाही बाबा, आता जर तुम्हाला पोहता नाही आलं तर तुमचा इथं शेवट आहे म्हणे. वाचणार आहे फक्त मी. तुम्ही किती जरी डिग्र्या केलेल्या असल्या आणि किती जरी काही केलेलं असलं तरी ते आता कुठं जाणार आहे? पाण्यात जाणार आहे. आता तुम्हाला पोहता येत नाही मला माहित नाही. प्रत्येकानं आपापला जीव जसा वाचवायचा तसा वाचवा. यानं उडी टाकली, बाहेर आला, पण त्या 3घांचा शेवट तिथं झाला. ऐका, कधी कोणाचं काम, कधी कोणाला आपण जर कमी लेखलं त्याचा सुद्धा शेवट आहे. महाराज म्हटले जर जीवन धारण केले ना, प्रत्येकाला मान दे. माणसाने माणसासम वागणे कधीतरी माणसाने हे केलं पाहिजे. आज जास्त ज्ञान सांगण्यात बी गरज नाही हो, माणसाला कळतच नाही. माणसाला एकच सांगितलं पाहिजे, बाबा जीवन धारण करून आलास ना, या लोकांना 4 लोकांनी गेल्यानंतर पाठीमागं नाव काढलं पाहिजे, चांगला होता बाबा व्यक्ती. पण आपलं कर्मच असे, गेल्यानंतर काही काही माणसांच्या मनात वाटतं बरं झालं गेला, जागा मोकळी केली. जागा तर मोकळी करायचीच, प्रत्येकाला जायचंच. पण ऐका, या मृत्यू लोकामध्ये जो जो मनुष्य देह धारण करून आलाय त्या प्रत्येक मनुष्यानं असं ठरवलं पाहिजे की आम्ही या मृत्यू लोकामध्ये आलोय, आमचा कधी शेवट असेल आम्हाला सांगता येणार नाही. तो काळ आयुष्याच्या गणनाची गणना तो करतोय. आमचं आयुष्य मोजण्यासाठी बसलेला काळ आहे. घडी घडी काळ वाटायची पाहे, अजूनही किती आहे अवकाश. कधी मिनिट, किती सेकंद, किती तास, किती आठवडे शिल्लक आहे, मोजतोय हो तो काळ. कधी आमचं आयुष्य संपेल आम्हाला माहित नाही. ऐका, जन्म धारण झाला, जन्माला तुम्ही आम्ही आलो, पण मरण मात्र माणसाचं सांगता येणार नाही. पण जो मधला काळ आहे, महाराज म्हटले, तो तुमच्या हातामध्ये. मरणाच्या आणि जन्माच्या मधला जो काळ आहे तो तुमचा आहे म्हणे. त्या मधल्या काळामध्ये तुमचं एकच कर्म आहे, ते भगवान परमात्म्याला प्राप्त करून घ्या. एकदा त्यांच्या चरणाजवळ जागा प्राप्त केली, सुख आणि दुःख दोन्ही समान आहे तुम्हाला. दुःखामध्ये जाण्याची गरज नाही. सुखाकडे जायचं असेल तर दुःखातून निवृत्त व्हावं लागेल, आणि दुःखातून निवृत्त व्हायचं असेल तर सुखाकडे जाण्यासाठी एक मार्ग सांगितला, तो म्हणजे संतांकडे जावं लागेल. ज्ञानोबाराय म्हटले, तुकोबाराय म्हटले, सावता महाराज म्हटले, गोरोबा काका म्हटले, सगळे संत मान्य ज्यावेळेस एकत्रित आले, सगळ्या संतांनी ज्यावेळेस सांगितलं त्यावेळेस एकच सांगितलं म्हणे, त्या भगवंताला प्राप्त करायचं असेल तर नामस्मरणच करावं लागेल. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, आणि पुण्याची गणना कोण करी. हरीचंच नामस्मरण करा म्हणे, दुसऱ्या या जीवनामध्ये काहीच नाही. कोणतं नामस्मरण करावं लागेल? त्या देवाचं सगळ्यात सोपं साधन, अभंगाचं 3रं चरण.
आनंद आवडी आनंद आला बाबा नलगती जायाच जाणे मनांतरा नलगती जायाच जाणे मनांतरा आवडी आला बाबा नलगती जायाच जाणे त्या देवाचं नाव एका जागेवरती बसून घ्या. कोणतं घ्या? रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. सारखा सारखा मंत्र जपा. कोणता? रामकृष्ण हरी नावाचा. कुठं बसून? एका जागेवरती बसून. कुठे जाण्याची गरज नाही. एकाच जागेवरती बसा, पण अंतकरणामध्ये त्या जगाच्या मालकाला आळवण्याचा प्रयत्न करा. विठ्ठल 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 विठ्ठल. जोपर्यंत त्याला अंतकरणामध्ये आळवत नाही तोपर्यंत तो दिसतच नाही म्हणे. तुकोबराय म्हटले आम्ही आमच्या जीवनामध्ये जोपर्यंत आम्हाला आमच्या सद्गुरूंची भेट होत नव्हती तोपर्यंत आम्ही सुद्धा त्या भगवान परमात्म्याला प्राप्त करण्याकरता रात्रंदिवस कष्ट करायचो. त्यावेळेस एकच कळायचं, देवाचं नामस्मरण करावं लागेल, त्याच्याशिवाय संतांची भेट नाही. तुकोबराय सुद्धा ओतूर या गावी आले, रात्रीचं कीर्तन केलं, सगळ्यांना कीर्तन सांगितलं. आता तुकोबरायचं कीर्तन मध्ये कीर्तन नव्हतं, रात्रभर कीर्तन चालायचं. आणि तुमच्यासारखी साधक मंडळी बसून नसायची म्हणे. हे तर सारखं रात्रभर कीर्तन करत राहील, आम्हाला एवढ्या वेळ बसणं होणार नाही आमच्याच्याने. ज्यावेळेस ओतूर या गावी कीर्तन चालू झालं, कीर्तनाला 1 तास झाले, 2 तास झाले, 3 तास झाले, 4 तास झाले, तरी तुकोबराय कीर्तनच संपवत नव्हते. बाया तर 2 तास झाल्यावरच उठून गेल्या. माणसंही उठून चालली. 5 तास होत आले, 4-5 माणसं समोर बसलेली होती, तीही आता हळूहळू उठून चालली. पण एक माणूस तिथंच बसलेला होता तुकोबरायच्या पायाजवळ. तुकोबरायांच्या पायाजवळ बसलेला साधक. तर तुकोबरायाची कीर्तनाची पद्धत वेगळी असायची. तुकोबरायचं कीर्तन म्हणजे साक्षात जगाच्या मालकाशी बोलतायत की काय असं कीर्तन होतं. डोळे झाकावे, धोक्याचं पागोट फेटा एवढा बांधावान जगाच्या मालकाला, हातामध्ये चिपळ्या, गळ्यामध्ये विना, कीर्तन सुरू झालेलं असायचं. एवढं नामचिंतन त्या कीर्तनामध्ये, एवढं नामचिंतन. सगळी लोक उठून गेले, त्याचं भानही नाही. डोळे उघडले, सगळे उठून गेलेत, पण एकच जण दिसला. काय भाग्यवान आहे, धन्यवाद म्हटले तुम्हाला, एवढ्या वेळ तुम्ही या ठिकाणी थांबलात. ते म्हटले बाबा उरक आहे, या घोंगडीसाठी बसलोय म्हणे. बसत नाही म्हणे, तुझ्या पायाखाली माझी घोंगडी गुंतली म्हणे, त्याच्यासाठी कीर्तनाला थांबलोय. तुकोबरायचं कीर्तन झालं, ओतूर या गावी कीर्तन झालं. तुकोबराय बाहेर आले. एक तुळशी वृंदावन होतं, सारवलेला ओटा होता, स्वतःची घोंगडी तिथं टाकली. तुकोबराय त्या शय्यावरती सगळं झालं, चिपळ्या वगैरे सगळं काढून ठेवलं. आणि तुकोबराय ज्यावेळेस आराम करायला लागले, त्याच वेळेस नामचिंतन करणारा देह ज्यावेळेस त्या ओट्यावरती झोपलेला आहे तुळशी वृंदावनाच्या समोर, त्यावेळेस भर स्वप्नामध्ये बाबाजी चैतन्य आले. आणि बाबाजी चैतन्य आल्याबरोबर रामकृष्ण हरी नावाचा मंत्र दिला. आणि तुकोबराय झोपेतून जागे झाले. आणि स्वतःला एवढं अहोभाग्य समजलं की उजळले भाग्य आता, अवघी चिंता वारली. संत माझ्या भेटीला आले. संतांनी मंत्र दिला म्हणे. कोणता? रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. एक सांगू, संतांची पुण्याई का म्हटली जाते? संत एवढे आमच्यावरती उपकार का करतात? संतांची भेट झाल्याशिवाय देवाची प्राप्ती नाही म्हणे. कशासाठी? संतांनी काय दिलं, काय दिलं पाहायचं तुम्हाला. आळंदीमध्ये 10-12 पोरं रूम करून राहायचे. कोणी पकवास शिकायचं, कोणी पेटीची प्रॅक्टिस करायचं, कोणी गायन शिकायचं. ही साधनं त्यांची. 10-12 पोरं रूम करून राहायचे. आणि रूम करून राहत असताना त्याच्यामध्ये एक आगाव असायचा. सगळ्या पोराने ठरवलं म्हणे हा आगाव आहे. आता त्या आगावाला काय करायचं म्हणे, तो बाहेरून आला, एकानं गोधडी घ्यायची, त्याच्या डोक्यावरती टाकायची, बाकीच्यांनी मजबूत वाजवायचं म्हणे. आता हा यांचा सगळ्यांचा हा प्लॅन. तो बाहेरून आला, एकानं घोंगडी टाकली, डोक्याला पॅक बांधून बाकीच्यांनी मजबूत वाजवला. तो म्हटला मला मारता तुम्ही, मला मारता, राहायचं नाही या रूम मध्ये. वाकडी घेतली, सगळं घेतलं, बाहेर आलं. आणि बाहेर आल्याबरोबर पावसाळ्याचे दिवस होते.
ओठ्यावरती झोपला. रात्र झाली, रात्रीचे 1 वाजले. पोरं म्हटले झोप बाबा, तुला थंडी वाजल, आमचं काय जाणार आहे. 1 वाजला. 1 वाजल्यामुळं पावसाने सगळा परवर त्या ठिकाणी गार झालेला होता आणि त्या परवरामधून एक विंचू बाहेर निघला. आणि बाहेर निघलेला विंचू हळूच त्याच्या अंतरुणावरती आला. आता तो विंचू काय करेल? त्याच्या पाया पडून जाईल का? पाया पडून नाही जाणार. त्या विंचवानं त्याच्या पायाला दंश केला. मला सांगा, विंचवानं दंश केल्यानंतर माणसाला किती सुखाची प्राप्ती होते? ओरडायला लागला तो, एवढा ओरडायला लागला. सगळी पोरं बाहेर पळत आली. काय झालं म्हणे? मला विंचवानं डंका मारला. पोरं म्हटले घाबरू नको, या बाजूच्या गल्लीमधून पलीकडे गेलं की विंचवाचं विष उतरण्याचं, सापाचं विष उतरण्याचं एक आजोबा मंत्र देतात. आजोबा मंत्र देतात म्हणे. ऐका ना, सगळी ती पोरं एकत्रित आले, त्याला घेऊन त्या गल्लीमध्ये गेले. आजोबांचं दार ठोकलं, आजोबा बाहेर आले. 80-85 वर्षाचं म्हातारं बाहेर आलं आणि 80-85 वर्षाचं म्हातारं बाहेर. काय झालं पोरा? हो, विंचू चावलंय बाबा ह्याला. बर, आतमध्ये गेलं. एवढ्या कपड्यामध्ये एक राग गुंडाळलेली होती, ते आणलं बाहेर. राग त्याच्या पायावरती टाकली, त्याच्या कपाळाला लावली. एक जण चांगलं निरीक्षण करीत होतं. म्हणे विंचू चावलाय, आतमध्ये गेलं, राग काढली, कपाळाला काय लावली आणि पायाला काय लावली. आजोबाने सांगितलं घाबरू नको, विष उतरून जाईल. मंत्र म्हणायला सुरुवात केली. काही वेळेस काय होतं, काही तांत्रिकाचे मंत्र ते त्यांनाच कळत नाही. ते आपल्याला कळण्याचा तर विषयच नाही. एवढे पटपट म्हणतात ते कळत नाही. एका पोराच्या डोक्यामध्ये अरे राग आणली, पायावरती टाकली, डोक्यावरती टाकली, विंचवाचं विष उतरलं. कसं शक्य हे? सगळे गेले पण याच्या डोक्यामध्ये ते. सकाळी उठला, आंघोळ वगैरे केली, माऊलींचं दर्शन घेतलं, इंद्रायणीमध्ये गेला. सगळं करून तिकडं त्या आजोबांच्या गल्लीमध्ये आला. ओ आजोबा, काय झालं? काल आम्ही तुमच्याकडे आलो, आमच्या मित्राला विंचवाने डंक मारला, तुम्ही राख आणली, मुलाच्या पायावरती टाकली, डोक्यावरती टाकली, विंचवाचं विष उतरलं, तुम्ही मंत्र दिले. ऐका ना बाबा, असंही तुमचं वय 80-85 झालंय. असंही तुमचं वय 80-85 झालंय. ऐका ना, तेवढे विंचव उतरायचे मंत्र मला देतात का? म्हातारा म्हटलं ए बाबा, तुला शिकवल्यावर मला कोण डिमांड देईल? तुला जर ती मंत्र शिकवल्यावर माझ्याकडे कोण येणार आहे? ऐका, 80-85 वर्ष म्हाताऱ्याचं वय झाले तरी स्वतःकडली विद्या दुसऱ्याला द्यायला घाबरतो. दुसऱ्याला देण्यासाठी मनामधला स्वार्थपणा जात नाही. त्यावेळेस विश्वमाऊली ज्ञानोबराय कळाले त्या व्यक्तीला. त्यावेळेस ज्ञानोबराय कळाले की ज्ञानोबरायांनी काय दिलं, या संतांनी काय दिलं. अरे 700 श्लोकावरती 9000 ओव्या लिहिल्या आणि ते तुमच्या आमच्यापर्यंत दिल्या. ती मंत्र तुमच्या आमच्यापर्यंत दिली म्हणून संतांचे उपकार आहेत. काय केलं संतांनी? हेच केलंय. ही गाथा तुमच्या आमच्यासाठी दिली, ही ज्ञानेश्वरी तुमच्या आमच्यासाठी दिली. एखादा व्यक्ती त्याची कला असेल, त्याचं वक्तृत्व असेल, त्याचं वादन असेल, ते एकमेकाला सांगत नाहीत का? हा आपल्या पुढे जाईल. 750 वर्षापूर्वी ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी दिली आणि त्याच ज्ञानेश्वरीवरती, त्याच गाथेवरती आज एक महाराज कोट्यावधी रुपये कमवतोय. हे ज्ञानोबराय तुकोबरायांनी दिलं. त्यावेळेस ज्ञानोबराय जगताला समजले, त्यावेळेस साधकाला समजले, त्यावेळेस व्यक्तीच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. अरे ज्या आळंदीमध्ये मी राहतोय त्या ज्ञानोबरायांनी आमच्यासाठी एवढं दिलंय. हा मांत्रिक, हा तांत्रिक 2 मंत्र त्याचे शिकवत नाही. मला सांगा ना, विंचू चावल्यानंतर विंचवाचा त्रास किती दिवस राहणार आहे? एक रात्रभर, दिवस नाही, काहीच नाही, एक रात्रभर विंचवाचा त्रास. एका रात्रीच्या त्रासानंतर तो त्रास कधीच होणार नाही. तो त्रास जीवनात पुन्हा कधी होणार नाही. तरी एका रात्रीच्या दुःखासाठी तो तांत्रिक त्याची विद्या देत नाही. माझी विश्वमाऊली ज्ञानोबराय जन्मोजन्मीचं दुःख नष्ट करण्यासाठी ज्ञानेश्वरी देतात. याला संत म्हणतात. हे संत आहेत, या संतांनी उपकार केलेत. अहो, एका रात्रीचं दुःख नष्ट करायचंय, कोणी त्यांचे मंत्र देत नाही हो. पण माझ्या संतांचे अगणित उपकार तुमच्या आमच्यावरती म्हणून जगद्गुरु तुकोबराय स्वतःला धन्य समजतात. का संतांची भेट झाली. विढाल 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 संतांची भेट झाल्यानंतर देव सहजासहजी भेटतो का? म्हणे हो,
भेटायला भेटतोच म्हणे, कारण एकदा त्यांचा डोक्यावरती हात पडला, कृपा कटाक्ष निहाळली, त्यांनी एकदा निहाळून टाकलं रे टाकलं की देव त्या ठिकाणी भेटला म्हणून समज. तुकोबर आहे, खरंच भेटल म्हणे. हो, त्याच्यासाठी काय नामस्मरणच करावं लागेल, कारण माझ्या स्वप्नात ज्यावेळेस बाबाजी चैतन्य आले त्यावेळेस त्यांनी हा मंत्र दिला. हा मंत्र दिला, एवढा सोपा दिला की महाराज म्हटले याच्यापेक्षा सोपं साधन दुसरं कुठलंच नाही. तुम्हाला खोटं वाटत असेल तर माझ्या पांडुरंगाची आण वाहतो अभंगाचं वाचोचरण याविन आणि असता यावी नास्ता पयानी साधन हो यावी नास्ता पयानी साधन जीवनभर ज्या भगवान परमात्म्याचं नाम उच्चारण करतोय त्या देवाची शपथ वाहून सांगतो, तुम्ही आम्ही एवढे अडाणीत महाराज, जोपर्यंत तुम्हा आम्हाला एखादी गोष्ट सत्य ही पटत नाही तोपर्यंत तुम्ही आम्ही मानत नाही. म्हणून तुकोबराय म्हटले वाहतसे आण विठोबाची, त्या विठोबाचे आण वाहून सांगतो, याच्यापेक्षा सोपं साधन कुठलं नाही. म्हणून एकदा सर्वांनी ज्याला ज्याला भगवान परमात्म्याने सुंदर हात दिलेत दोन्ही हात वर करून त्याचं नामचिंतन करायचे. हात वर करणार नाही त्याला शेजारीची शपथ आहे पहा. शेजारी मारायचा असला तर हात वर करू नका, कळण शेजारचा शेजारी किती स्वार्थी आहे. उठ सर्वांनी वर. विठोबा रखुमाई 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 मुखाने नामस्मरण करा. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई
खाण्यासाठी आणि पकवायसाठी जोरदार लागेल. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात यावीन अनेक असता पै साधन आणि वाहत असे आणि विठोबाचे. याच्यापेक्षा सोपं साधन कुठलं नाही म्हणे. करा तुम्ही. त्याच्याशिवाय शरीराचा उद्धार होणार नाही आणि जीवाचा आणि आत्म्याचा उद्धार होणार नाही. ऐका ना, शरीराचा उद्धार कसा? शरीराचा उद्धार सुद्धा संतांनी केलाय. ज्या शरीरामध्ये राहून देवाची प्राप्ती केली, नाशवंत असणारं शरीर, नासक असणारं शरीर जगद्गुरु तुकोबराय वैकुंठाला घेऊन गेले. शरीराला सुद्धा पावन करून टाकलं. तुकोबराय म्हटले एकदा का शरीराच्या इंद्रियाला वळण लागलं त्या देवाचं नामस्मरण करायचं, लागलंच. ऐका, मला सांगा, पकवाजाला कुणी कुण थाप देतात? हा हा शाहीकडून. वा, शाहीकडून थाप देतात. कीर्तन करायला स्वर देत असताना चाट मारून द्यावा का थाप मारून द्यावा? चाट मारून का थाप मारून? असं जर कोणी विचारलं, तुम्ही म्हणाल महाराज आम्ही तर स्वर देतोय की. आम्ही स्वर देण्याचा प्रयत्न करतोय, पण स्वर देत असताना स्वर देत असताना कीर्तन करायला स्वर कळत नाही. पकवाजा स्वर देण्याचा प्रयत्न करतोय पण कीर्तन करायला स्वर कळत नाही. का कळत नाही? कीर्तन करायला स्वर का कळत नाही? ऐका, जो पकवाज आहे तो पकवाज पहिल्या स्वरामध्ये नाही. मग त्या पकवाजाला किती जरी तातडीचा असला आणि किती जरी तयारीचा असला तरी तो स्वरात आणण्याचा प्रयत्न करू शकत नाही. मग पकवाज स्वरात लागणार आहे का? त्याच्यासाठी काय करावं लागेल? पकवाजच चांगला असावं लागेल. ज्ञानोबराय काय म्हटले माहिती आहे का? पहिला लावणी मृदंग असायचा, काळानुसार पकवाजही बदलले. ज्ञानोबराय म्हटले बाबा पकवाज कीर्तन करायला किंवा गायकाला स्वर देताना थाप मारून दिला जातो, तसं हे शरीर नावाचा पकवाज आहे. शाई नावाच्या पानाला थाप मारल्याबरोबर म्हणजे शाई नावाच्या तोंडाला नामाची थाप मारावी आणि ती नामाची थाप जर वाजली या शरीराचा मृदंग झाल्याशिवाय राहत नाही. ज्ञानोबराय म्हटले शरीराचा मृदंग कधी होईल? या तोंडाला नामाची थाप दिली की शरीराचा सुद्धा मृदंग झाल्याशिवाय राहत नाही. पण देण्याचा प्रयत्न करा. त्याच्यासाठी तितके तयारीच्या संतांकडे तुम्ही जा, त्याचा मृदंग झाल्याशिवाय राहत नाही. विढाला विढाला नाम घेणं गरजेचंच आहे म्हणे, घ्यावंच लागेल. त्याच्यासाठी पर्यायच नाही म्हणे. जन्मच त्याच्यासाठी आमचा. या जन्मामध्ये येऊन ते करावंच लागेल, कारण त्याच्यापेक्षा सोपं साधनच कुठलं नाही. अभंगाचं शेवट आहे सर्व तुका म्हणे सोपे 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 आहे सर्व शहाणा तो धनी घेतोय शहाणा तो धनी घेतोय नलगती साया जावे म्हणता नलगती साया जावे म्हणता शहाणा तो धनी घेतोय नलगती साया जावे म्हणता नलगती साया सुखी येतो घरा नारायण
मलगती साया जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या शेवट चरणामध्ये म्हणतात, तुका म्हणे सोपे आहे सर्व हुनी आणि शहाणा तो धणी घेतोय ते बाबा. याच्यापेक्षा सोपं साधन सांगता येणार नाही म्हणे. मग हे नामस्मरण एकच करू शकतो जो शहाणा असेल. शहाणा म्हणजे माणूस शहाणा असं नाहीये. जो बुद्धीने शहाणा असेल, जो ज्ञानानं शहाणा असेल तोच नामचिंतनाच्या पाठीमागे लागेल. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात ते नामस्मरण करण्यासाठी कुठेच जायची गरज नाही म्हणे. नामसंकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे. पाप तर अनेक जळतात पण जाण्याची गरज नाही. न लगती सायास जावे वनांतरा सुखी येतो घर नारायण. पाहण्याचा प्रयत्न केला तर काही काहींनी वनात जाऊन तपश्चर्या केली, वनामध्ये जाऊन देवाला प्राप्त करून घेतलं. पण तुकोबाराय म्हटले त्याची गरज नाहीये, त्याची गरज नाही. ठाईच बैसुनी करा एकचित्त आवडी आनंद आळवावा. मग कोणता मंत्र म्हणावा तर रामकृष्ण हरी विठ्ठल केशव मंत्र हा जपावा सर्व काळ. हा मंत्र तुम्ही सर्व काळ जपा, मग देव तुम्हाला भेटल्याशिवाय राहणार नाही. कारण यावीन अनेक असता पै साधन वाहत असे आण विठोबाचे. तुकोबाराय म्हटले याच्यापेक्षा सोपं साधन कुठलंच नाही. मी माझ्या जगाच्या मालकाचे आण वाहतो. तुका म्हणे सोपे आहे सर्व हुणे शहाणा तो धनी घेतोय ते. आपला वेळही झालेला आहे आणि वेळ 9ला कीर्तन मला वाटतं 9:45 उभं राहिलं होतं. 11:15 वाजलेले आहेत. वेळेला आता बंधन आहे. त्या ठिकाणी झालेली सेवा सद्गुरुनाथांच्या चरणी किती सुंदर. या ठिकाणी श्री संत गजानन महाराज प्रकट दिन 16 व महाशिवरात्री निमित्त रामकथा ज्ञानयज्ञ 16. उद्यापासून मला वाटतं कथेलाही सुरुवात होते. आज पहिलाच दिवस आहे तरी मंडपात बसायला जागा नाही. एवढी सगळी पब्लिक आहे. एवढं शिस्तीबद्ध गाव पाहून खरंच आश्चर्यचकित झाले. आणि पहिल्या दिवशी एवढी पब्लिक आज पहिल्यांदाच पाहते, म्हणून सर्व गावाचे धन्यवाद त्या ठिकाणी देते. अतिशय सुंदर हो आणि अतिशय सुंदर या ठिकाणी गायक हरिभक्त पारायण शिवाजी बुवा चोंडीकर, ज्ञानेश्वर माऊली हिरडगावकर, कामाजी महाराज चोंडीकर, हबापर ऋषिकेश महाराज नरवडे आणि मृदंगाचार्य दादाराव महाराज देशमुख वापटीकर, शिवप्रसाद डाभाळे, हर्षद वाखरीकर, विशाल महाराज, नागोराव महाराज आणि गणेश महाराज. एकदा सर्व कलाकारांसाठी जोरदार टाळी वाजवा. सर्व गायक वादक गुणीजन मंडळी अतिशय सुंदर माईक सिस्टीम आहे. मगापासून पाहतोय गळ्यामध्ये टाळे, पावलं खेळायला सुरुवात आहे, नामच उच्चारण करायला सुरुवात आहे. इतका सुंदर, इतका लहान मुलगा पकवाज वाजवतोय. प्रत्येकाला असं वाटतं आज प्रत्येकाला संस्कारी मुलगा जन्माला यावं. पण एक सांगू, आज प्रत्येक आईला वाटतं माझ्या पोटी शिवाजी महाराज जन्माला यावं, माझ्या पोटी ज्ञानोबाराय जन्माला यावे. सहज शक्य नाही महाराज. त्याच्यासाठी कितीतरी संस्कारही लावण्याची गरज आहे काळाची. उगाच शिवाजी महाराज घडत नाही, उगाच ज्ञानोबाराय घडत नाही. शिवाजी महाराजांना तर एवढे संस्कार होते गर्भात असतानापासूनच. ज्यावेळेस एक वेळचा प्रसंग आहे, जिजाऊ आईसाहेब खिंडाराजवळ बसल्या
खिंडारा जवळ बसल्या आणि बसलेल्या असताना जिजाबाईसाहेब एकटक लावून एका गडाकडे पाहत होत्या. बाळ शिवाजी लहान वय आणि लहान वयातले शिवाजी जवळ आले. आऊसाहेब काय बघताय हो तुम्ही? मग आजपासून झालं पाहतोय मी तुमच्याकडं. बाळा काय दिसतं तुला तिकडं? काय दिसतं म्हणे? एक गड दिसतोय. गडाकडे काय दिसतं? त्या गडाकडे ना वाळलेलं गवत दिसतंय म्हणे. अजून काय दिसतं? काही हिरवं गवत आहे म्हणे. हिरवं गवत आहे म्हणे. हो. अजून काय दिसतं त्या गडावरती? काही नाही, ऊन पडलेलं आहे, रखरखत हिरवं गवत दिसतंय, गड दिसतोय. जवळ घेतलं. जवळ घेतल्यानंतर डोक्यावरून हात फिरवलं. बाळा जीवनामध्ये एवढा कर्तृत्ववान बन ना की प्रत्येकानं तुला आदर्श म्हटलं पाहिजे. आई काय बनू ग? काय करू तुझ्यासाठी? बाळा दिसतोय ना गड तुला? हो. गडावरती गवत दिसतंय ना? हो. त्या गडावरचं हिरवं गवत आहे ना, फक्त भगवं करून दाखव एवढं दे. त्या गडावरचं गवत हिरवं ना, ते भगवं करून दाखव. ऐका, आईला वचन दिलं आणि ते पूर्ण सुद्धा केलं. ज्या कुशीमध्ये जन्म घेतला ती कुश सुद्धा तेवढी पवित्र होती आणि आशीर्वाद सुद्धा तेवढा पवित्र होता. म्हणून एवढे महावीर पराक्रमी एवढे उगच घडत नाही. उगच नाही महाराज, याच्यासाठी संस्कारही तेवढेच पवित्र लागतात. माणसाला वाटतं माझ्या लेकरांना असं करावं तसं करावं, त्याच्यासाठी आई वडिलांनी एवढे संस्कार देणं काळाची गरज आहे. आज प्रत्येकानं आपल्या लेकरांना संस्कार करा, आई वडिलांची सेवा करा, याच्याशिवाय हे सहज शक्य नाही. श्री संत गजानन महाराजांचा प्रकट दिन. आणि एक सांगू, गजानन महाराज कधी जन्मले हे कोणालाच माहीत नाही, पण शेगावमध्ये ज्या दिवशी आले त्याच दिवसाला प्रकट दिन मानून घेतलं. आणि ज्यावेळेस जीवनभर कधीच गजानन महाराजांनी पंचपक्वानाचं जेवण केलं नाही. जे भेटल जे असल, काही एका मंदिरात तर रामविजय ग्रंथ लावलेला होता. तो रामविजय ग्रंथ चालू असताना गजानन महाराजांनी श्रवण केला. माणसं पंक्तीला बसली आणि पंक्तीला बसलेली माणसं उष्ट पत्रवाळ्या अशा कचरगुंडीमध्ये नेऊन टाकल्या एका ठिकाणी. आणि गजानन महाराज तिथं जाऊन ते खात बसले. एक साधक होता, तपस्वी होता. त्या साधकाला साक्षात पंढरदेश पांडुरंग बसलेला दिसला. जवळ गेले, दर्शन घेतलं. आणि दर्शन घेतल्याबरोबर त्या साधकाला अनेक जण मानत होते. म्हणून सगळ्यांनी साधकानं त्या देवाला देव म्हटलं गजानन महाराजांना. म्हणून सगळेजण देव मानायला लागले. एवढे गजानन महाराजांना त्याच दिवसापासून गजानन महाराजांचा प्रकट दिन साजरा करायला लागले. म्हणून गजानन महाराजांना सुद्धा नतमस्तक होते. आणि तुम्हा सर्वांना सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील सगळ्यांना नतमस्तक होते. एवढं आदर्श गाव या ठिकाणी पाहण्यासाठी भेटलं. पुन्हा सर्वांच्या चरणी, तुमच्या अंतकरणामध्ये नटलेल्या परमेश्वराच्या चरणी आणि गुरुवर्य हरिभक्त पारायण साध्वी महंत मुक्तानाथ माऊली गुरुवर्यांच्या चरणी नतमस्तक, आईवडिलांच्या चरणी नतमस्तक आणि सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, विठाल जय जय विठाल. जय